नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम टीव्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझं या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्ष असतं माझं हा मराठी न्यूज मीडियातला, डिजिटल मीडियातला सध्या तरी पहिला आणि एकमेव असा ओपिनियन बेस्ड, ज्यामध्ये तुमची मतं लक्षात घेतली जातात आणि ओपिनियन वर्तवणारा, म्हणजे ओपिनियन देणारा, माफ करा, वर्तवणारा नाही, देणारा, मत मांडणारा असा हा कार्यक्रम आहे. याचं नाव आहे लक्ष असतं माझं आणि तुम्ही त्याच्यावर टीका करत असता, प्रेम करत असता, पाहत असता. आपण विविध विषय घेत असतो, बातम्यांबद्दल बोलतो, बातमीच्या पलीकडे व्यक्ती, घटना, संस्थांबद्दल आपण बोलत असतो. बातमीचे असे कंगोरे जे नेहमीच्या वेळी कव्हर केले जात नाहीत. बातमी नुसती येते आणि निघून जाते, पण त्याच्यामागे ती खूप काही बोलत असते, भाष्य करत असते. ते मांडण्याचा आपला मंच म्हणजे लक्ष असतं माझं. आणि आज असाच एक विषय घेतलेला आहे, गंभीर विषय, आणि तो विषय समोर आल्यानंतर आपण सगळे हादरून गेलो. आपण कल्पना करू शकतो का की ज्या बहिणीबरोबर आपण अनेक भाऊबीज, रक्षाबंधन साजरी केली असतील, लहानपणी खेळलो असू, तिच्या हातून जेवलो असू, आणि आपण जर का त्या मुलीला वाढवलं असेल, लहानपणापासून तिच्यावर प्रेम केलं असेल, त्याच हातांनी तिचे पाय धरून भावानं, म्हणजे आईने पाय धरले आणि भावानं मानेवर कोयता सपासप चालवला, याचा आपण विचार करू शकतो का? म्हणजे जेव्हा ही घटना घडली आणि मी वाचत होतो त्यावेळी त्यातल्या काही गोष्टी तर आपण सांगता येणार नाही, सगळ्यांसमोर मांडता येणार नाही. मी फक्त हा आजचा आपला कार्यक्रम शेअर करत असतो माझ्या स्वतःच्याही फेसबुकवरती. तर सांगायचा मुद्दा असा, आपण विचार करू शकतो का की असं त्या विचार करा, काय झाली आहे घटना, कुठली घटना आहे तुम्हाला माहिती आहे. एक मुलगी आहे, ती मुलगी स्वतः ठरवते आणि एका मुलाबरोबर पळून जाऊन लग्न करते. आईला आणि भावाला ते पटलेलं नाहीये. त्यानंतर ते तिला भेटायला जातात. आई आणि भाऊ आलेले आहेत म्हणून ती आनंदी होते आणि चहा करायला घेते. त्यासाठी ती स्वयंपाकघरात जाते. म्हणजे सैराट चित्रपटात सुद्धा बहुधा असाच सगळ्यात शेवटचा सीन. तर ती चहा करायला जाते आणि तुम्ही आता विचार करा, तुम्ही एक स्त्री आहात आणि अचानक पाठीमागून तुमच्या कानावरती कोयत्याचा वार होतो, असा फटकन. मागून कोणीतरी आपल्याला नुसता धक्का दिला तरी आपण कोलमडतो, घाबरतो. नुसता फटका लागला तरी आपल्याला त्रास होतो. विचार करा, कोयत्याचा पहिला घाव तुमच्यावर बसतो, तो सुद्धा तुमच्या एक वेळ फार वेदना होणार नाही, कारण पटकन काय झालं तेच कळायला पहिल्यांदा तुम्हाला काही सेकंद जातील, आणि मग तुमच्या समोर मृत्यूचं थैमान सुरू होतं. एक लक्षात घ्या, मृत्यू पटकन आला ना तर काही वाटत नाही. पटकन तुम्ही, कोणी ट्रेनच्या खाली येतं, कोणी बुडून मरतं, कोणी, म्हणजे मृत्यूच्या सुद्धा फारशा वेदना न होणारे अनेक मार्ग आहेत. फास घेतो कोणी, विष घेतो कोणी, ट्रेनच्या खाली येतं, एका सेकंदात विषय संपून जातो सगळा. पण विचार करा, कोयत्याचे अनेक घाव बसत असताना ज्या मुलीची बातमी तुम्ही पाहिली असेल, विचार करा, आपले पाय आपल्या आईने धरलेले आहेत आणि भाऊ काही आपलं ऐकून घेण्याच्या आधी सपासप वार करतोय. आता जोपर्यंत तुम्ही व्यावसायिक खाटीक नसाल तर तुम्हाला मुळामध्ये बॉडी अॅनाटॉमी माहीत असायचं काही कारण नाही. त्यामुळे समजा एखाद्याचं शिर धडा वेगळं करायचं असेल तर ते एक स्किल आहे, कारण त्यासाठीचं शस्त्र, त्याचा आकार, तुमची ताकद आणि मारलेला वार, या सगळ्याचं गणित, घातलेला वार, या सगळ्याचं गणित जुळून आलं तर ते एका झटक्यात शिर धडा वेगळं होतं. अन्यथा तुम्हाला सुद्धा वार करत बसावे लागतात आणि त्या व्यक्तीला सुद्धा वेदनांनी अर्धमिलं होत होत मरावं लागतं. आणि त्याचमुळे जे एकेकाळी गिलोटीन असायचं किंवा जी शिर धडा वेगळं करायची जेव्हा शिक्षा दिली जायची, तेव्हा ती माणसं प्रशिक्षित असायची. अजूनही काही ठिकाणी किंवा आपल्या गावांमध्ये पूर्वापार एक परंपरा चालत आली. आता अनेक ठिकाणी नाहीच, म्हणजे जवळपास नाहीच आहे. रेड्याचा बळी दिला जातो, बकऱ्याचा दिला जातो, कोंबडीचा तर दिला जातो, पण कोंबडीचा इतका काही नाही, तो पटकन सगळा मामला आहे. मोठं शरीर जेव्हा असतं रेड्याचं, बकरीत लहान तुलनेनं रेड्याचं मोठं असतं, आणि तेव्हा तुमच्या हातातलं ते शस्त्र, त्याचं वजन, तुम्ही वार कसा घालायचा, या सगळ्याचं गणित जुळून यावं लागतं. हे मी सगळं का सांगतोय, मी खुनाचं वर्णन का करतोय तुमच्या समोर? तुम्ही हा विचार करा की असं कुठले प्रशिक्षण नसलेला माणूस जेव्हा एक धारदार शस्त्र कोयत्यानं
एखाद्या व्यक्तीची मान कापण्याचा प्रयत्न करत असेल तेव्हा ते चित्र किती भीषण असेल, आणि ती जेव्हा मुलगी असेल आणि तो मारणारा भाऊ असेल, त्यामुळे तिला पहिला आघात, हे आई वडील, आपला भाऊ आणि आई आले होते भेटण्यासाठी, आता हल्ला सुरू झालेला आहे, हा कोयत्याचा वार दणादण आपल्याला बसायला लागलेला आहे. आणि म्हणजे हे मी खूप साधं सांगतोय, त्या क्षणी त्या मुलीला प्रचंड वेदना होत असणार, आणि कणाकणानं आपलं मान आपली कापली जाते, कणाकणानं पहिला नुसती त्वचा, मग मान, मग त्याच्यातले स्नायू, मग हळूहळू करत घसा, असं सगळं कापत कापत जातंय. ही वेदना तुम्हाला का मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो हे लक्षात घ्या. ही वेदना पोहोचल्याशिवाय, या घटनेमागचं क्रौर्य कळल्याशिवाय आपण या घटना अशा होऊ नयेत यासाठी जागे होणार नाही. त्यामुळे ती जरा विचार करा, एखादा सीन बघितला तर तोही बघा, त्या वेदना होऊ देत आपल्याला. ब्लेडने कापलं गेलं ना तरी चुरचुरत राहतं बोटाला, दाढीला सुद्धा, दाढी करताना काही कापलं गेलं चुरचुरत राहतं ते. विचार करा, काही मिनिटं सारखे घाव पडतायत आणि मान हळूहळू तुमची धडा वेगळी होते, आणि मग शेवटच्या कधीतल्या कुठेतरी एका क्षणी ती मुलगी, तिचा जीव गेला असेल. इतकंच नाही, नंतर त्या दोघांनी, आई आणि भावानं, मुलीच्या नवऱ्यालाही मारायचा प्रयत्न केला, पण तो पळून जाण्यात यशस्वी झाला. नंतर मुलीच्या भावानं तिचं शीर घेऊन तो बाहेर सुद्धा आला आणि लोकांना ते दाखवत वगैरे होता. हे सगळं कुणाच्या बाबतीत चाललंय? स्वतःच्या बहिणीच्या बाबतीत. कुणाच्या बाबतीत चाललंय? मुलीच्या बाबतीत, स्वतःच्या मुलीच्या बाबतीत. हा सगळा प्रसंग मी तुम्हाला सांगितला. ही घटना तुम्ही भरपूर वेळा वाचून झाली असेल, त्यामुळे बातमीबद्दल मी बोलणार नाही. मी नेहमीच सांगतो की लक्ष असतं माझ्यामध्ये, आपण बातमीच्या पलीकडे बोलतो. आजचा विषय आपला हा आहे. दोन बाबतींबद्दल मी बोलणार आहे, एका बाबतीत ज्याबद्दल कुठली बातमीच झाली नाही त्या बाबतीत सुद्धा बोलणार आहे. बातमी ही की ही घटना घडली, पण त्यानंतर विविध ठिकाणी याचं रिपोर्टिंग झालं. साम टीव्हीने रिपोर्टिंग केलं, बाकीच्या माध्यमांनी केलं, आमच्या वेबसाईट्सवरती सुद्धा गेलं, पण अनेक ठिकाणी या कृत्याचं समर्थन करणाऱ्या पोस्टही पाहायला मिळाल्या. जे झालं ते बरं झालं, हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. आईनं आणि भावानं घराण्याची लाज राखली, अब्रू राखली. मुलींनी हा धडा घ्यावा. आयुष्यभर आईच्या जीवावरती खायचं आणि नंतर पळून जाऊन लग्न करायचं असली थेरच चालणार नाहीत. अशा कमेंट्स आजही उपलब्ध आहेत. अनेकांनी अशा कमेंट्स केलेल्या आहेत, मी पाहिलेल्या आहेत त्या. त्यामुळे घटना एक भाग आहे, लक्षात घ्या, घटना एक भाग आहे. या कमेंट्समुळे हे लक्षात येतंय की अशा घटना करू धजणारा एक मोठा समाज आपल्याकडे आहे. मोठा समाज म्हणजे समाज वर्ग, जात नाही म्हणते, समाज म्हणजे आपण त्याच्यात सगळे आलो. म्हणजे कदाचित ते लोक ज्यांनी अशा कमेंट्स केल्या ते कदाचित खून नाही करणार, पण त्यांच्या डोक्यामध्ये मात्र ह्या अशा, आपल्या कुठली बहीण वगैरे असेल, मुलगी वगैरे असेल, तर तिचा खूनच केला पाहिजे त्यांच्या डोक्यात आहे. हे मला जास्त वेदनादायक वाटतंय, जास्त भीती वाटते मला याची. कसा भरोसा ठेवायचा? उद्या इंटरकास्ट लग्न, म्हणजे आंतरजातीय लग्न केलेलं, पळून जाऊन लग्न केलेलं आहे, आई वडिलांच्या संमती विना लग्न केलेलं आहे, त्या मुली आणि त्या मुलासाठी आयुष्यभर भीतीची छाया असेल की कुणी सांगावं, मी बाहेर कामाला गेलो आणि घरात कोणीतरी आले आणि नंतर मी जेव्हा घरी येईन तेव्हा बघतोय तर काय रक्ताचा सडा, हातपाय तोडून टाकलेले, रक्त भळाभळा वाहतंय, मुलांना मारून टाकलेले. सैराटमध्ये फक्त तो लहान मुलगा वाचतो, नाही तर दोघांनाही मारून टाकण्यात येतं. हा तर तुमच्या समोर ते चित्र असेलच. बरं, ही एक घटना आहे का? मी जरा थोडासा संदर्भ, आज बोलण्यासाठी म्हटलं थोडासा संदर्भ घ्यावा, म्हणून मी आणखी संदर्भ शोधायचा प्रयत्न केला. मी नुसतं गुगलमध्ये टाकलं, भावाकडून बहिणीचा खून. तुम्हाला आत्ता जर का शक्य असेल तर मी बोलत असताना गुगलवर टाका, भावाकडून बहिणीचा खून, आणि गेल्या काही महिन्यातल्या अनेक घटना तुम्हाला बघायला मिळतील. आंतरजातीय लग्न केलं म्हणून, पळून जाऊन लग्न केलं म्हणून, कुठल्या तरी संपत्तीच्या भांडणावरून किंवा अशाच कुठल्या तरी कारणावरून घरच्यांना मारल्याच्या घटना आहेत. भावाकडून बहिणीचा खून एवढं टाकून बघा. आणि मग मला खरंच तो फेसबुकचा मेसेज, व्हॉट्सअपचा मेसेज मी वाचला होता. भाऊबीज आणि रक्षाबंधनाच्या दिवशी तो व्हायरल होतो, आणि तो मला खरंच पटला की भावा बहिणीचं प्रेम हे रक्षाबंधनाच्या दिवशी नाही, ते दुय्यम उपनिबंधकाच्या कार्यालयात जेव्हा संपत्तीच्या वाटणीचा विषय असतो तेव्हा खरं काय ते प्रेम कळतं, जेव्हा संपत्तीची वाटणी असते. आता सुद्धा मी असंच म्हणेन की हे भावा बहिणीचं प्रेम हे रक्षाबंधन किंवा भाऊबीजेच्या दिवशी नाही. बहीण जेव्हा मोठी होऊन स्वतःचं शिक्षण, स्वतःचं लग्न, आपलं प्रेम या संदर्भातले निर्णय स्वतः घेऊ पाहते, तेव्हा खरं भावा बहिणीचं प्रेम लक्षात येतं. तेव्हा कळतं की भावाला बांधलेलं रक्षाबंधन हे भावासाठीचं बंधन आहे का भावाकडून बहिणीवरती होणाऱ्या एका
म्हणजे भावाकडून बहिणीला ज्या एका बंधनात ठेवल्या जाण्याचं आहे त्याचं ते बंधन आहे. प्रश्न पडतो, आपण कसा विचार करू शकतो? विचार करा, या अशा घटनांमुळे तुमच्यामध्ये, आपल्यामध्ये जे जे आंतरजातीय जोडपी असतील ना, आज त्यांच्यामध्ये एक धोकादायक संदेश गेलेला आहे की आपले खून होऊ शकतात. मी अतिशय सांभाळून बोलतोय हे वाक्य. त्या आंतरजातीय जोडप्यांमध्ये हा एक भीतीदायक संदेश गेलेला आहे की आपले खून होऊ शकतात आणि कधी होऊ शकतात. किती काळ तुम्ही 24 तास सावध नाही राहू शकत, 365 दिवस सावध नाही राहू शकत. कधी कोणीतरी तुमच्या आपल्या घरी भाऊ आणि आई आलेली, आपण काय करणार? भाऊ आणि आई आलेली काय करणार? तुमच्या घरी तुमचं आंतरजातीय लग्न झालेलं आहे आणि तुम्ही पुरुष असा किंवा स्त्री असा आणि तुमच्याकडे मुलाकडचे म्हणजे तुमचे सासरकडचे किंवा तुमच्या माहेरकडचे येतात. तुम्ही काय करणार? त्यांच्या बघणार खिशात काय आहे का, काय शस्त्र आणलेलं आहे? बरं, शस्त्रच लागतं असं नाही, त्या मुलानं कोयता आणला होता. विचार करा, तुम्ही घरी येता आणि चहा बनवायला आतमध्ये जाता आणि मागून इथे आई आणि भाऊ होता, तिथे समजा बाप आणि मुलगा असेल म्हणजे वडील आणि भाऊ असेल आणि पटकन येऊन तुमचं तोंड दाबलं आणि बापाने गळा घोटला, काय करणार आहे? मला काही वर्षांपूर्वीची घटना आठवते. मुंबईमधली घटना होती. गोरेगावच्या कुठल्या तरी भागामध्ये आंतरजातीय लग्न केलं म्हणून इथे तर खून करण्यात आला. मी जी घटना वाचली होती त्याच्यामध्ये बापानं मुलीवर आधी बलात्कार केला आणि मग त्याच्या बापाच्या सहकार्याने म्हणून तिला मारून टाकला. या घटना होत असतील तर मग कळतं की चित्रपट किती, म्हणून सैराट वेगळा का ठरतो? कारण तो समाजाचं ही नस अचूक पकडतो. आज आपण विविध कार्यक्रम आणि सण सणावार याच्यातून आपण जे सगळे ते फोटो मेरे राखी के बंधन को निभाना टाईप जे काही सगळं चाललेलं असतं, या सगळ्याच्या मागे नेमके चेहरे कसे आहेत? आणि मग मला तो जोक पटला, मला तो व्हॉट्सअप मेसेज मला पटलेला आहे की खरी तुमच्या बहीण भावाच्या नात्याची खरी ओळख ही अशा प्रसंगात होते. आणि मग आणखी थोडंसं आपण जाऊयात मागे की नेमका याच्यातला प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम असा आहे की शिक्षण झाल्यानंतर जरा स्वतःच्या प्रेरणा आणखी मोठ्या झाल्या, व्यापक झाल्यानंतर या मुली असतील किंवा मुलं असतील, स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ पाहतात. आणि ज्यांना असा निर्णय घेता येत नाही किंवा ज्यांना आपल्याला वगळून सुद्धा ही मुलगी किंवा आपला मुलगा निर्णय घेऊ शकतोय पचत नाही, त्यांच्याकडनं ही कृत्य होतात. आणि हे कृत्य फक्त गावात होतं का? ही घटना गावात घडली म्हणून फक्त गावचेच वाईट आहेत का? शहरामध्ये काही होतच नाही का? भरपूर होतं, शहरात सुद्धा होतं. हुंडाबळीपासून असल्या घटना शहरामध्ये प्रचंड प्रमाणात दाखवता येतील. त्यामुळे या बाबतीत ग्रामीण आणि शहरी असा भेद करायचं काही कारण नाहीये. प्रश्न असा आहे की मग आपण कोणत्या या समाजात जगतोय? कसलं हे आधुनिक समाज आणि कसलं वास्तव? मुलीला मारलं जातं, कोयत्याने वार करून मारलं जातं. तुम्हाला आठवत असेल, दक्षिणेमध्ये अशी एक घटना घडली होती साऊथमध्ये, कोणत्या राज्यात मला आता आठवत नाही, पण त्याच्यामध्ये ती मुलगी प्रेग्नंट होती, पळून जाऊन लग्न केलं होतं, नंतर मुलगी प्रेग्नंट होती आणि दोघे कुठेतरी जेवायला गेले होते. बाहेर आल्यानंतर त्या मुलाला मारून टाकलं, गोळ्या घालून मारून टाकला. तो मुलगा मागासवर्गीय समाजातून होता, मुलगी काय वेगळ्या समाजातून असेल आणि असा सगळा प्रकार घडला होता. विशेष म्हणजे या घटनेमध्ये, जी घटना मी आता तुम्हाला सांगतोय, त्या घटनेमध्ये आंतरजातीय हा अँगल नाहीये. माझ्या माहितीनुसार आंतरजातीय हा कोण या सगळ्या घटनेत नाहीये. या घटनेतला मुख्य कोण होता? या मुलीने स्वतः निर्णय घेतला. आणि मग इथे आपल्याला लक्षात येतं की किती गंभीर बाब आहे. स्वतः निर्णय घेणं काय वाईट आहे? त्या मुलीनं स्वतः लग्न ठरवलं. काय असेल त्याची किंमत ती नंतर भोगेल. ती समजा चुकीचं असेल, आई वडिलांना वाटतंय ना चुकीचा निर्णय घेतलाय, काय असेल ती मुलगी जगेल तिचं आयुष्य. समजा तिच्याकडनं चूक झाली असेल असं तुम्हाला वाटतंय आणि तिचं लग्न फसलं, तर ती तुमची मुलगी नाहीये, ती परत तुमच्याकडे येऊ शकत नाही का? यातून 2-3 गोष्टी आपल्याला कळतात की एक, मुलीनं स्वतः निर्णय घेणं आम्हाला पचत नाही, आणि 2, समजा मुलीने तुमच्या संमतीने जरी लग्न केलं तरी तुमच्यासाठी मुलगी ही मुळात कोणाचं तरी दुसऱ्यासाठीच आहे. ते ट्रस्टीशिप आपल्याकडे, मग काही काळाने आपल्याला ही मुलगी देऊन टाकायची, हा माल विकून टाकायचा, माल देऊन टाकायचा आहे. तो माल स्वतःहून काहीतरी निर्णय घेतोय, आपल्याला पचत नाहीये, आणि तसंही आपण माल दुसऱ्याला दिल्यानंतर सुद्धा आता ते दुसऱ्याचं गेलेलं आहे. असे सगळे अर्थ या घटनेतून येतात. असं सगळेच करतात असं नाहीये. पण यामुळे आपण ज्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतो असे आपण दावे करतो आणि आपण असं मानतो की महिलांना आपल्याकडे अधिकार आहेत, आपल्याकडे पुरोगामी राज्य आहे, प्रोग्रेसिव्ह राज्य आहे, तिथे आजही स्वतःचं लग्न स्वतः ठरवणं अजूनही महिलांसाठी, मुलींसाठी एक मोठी गोष्ट आहे. काही काळापूर्वी अशाच कारणांमुळे जातीतून बहिष्कार करणं, गावानं वाळीत टाकणं, खुनाचे हे सगळे प्रकार आहेत. त्या मुलीला आणि मुलाला परागंदा होऊन राहावं लागणं, आणि त्यात जर का मुलगा मुस्लिम असेल, मुलगी
हिंदू किंवा अन्य धर्माची असेल तर मग याला अगदी भारत पाकिस्तानचा कंगोरा प्राप्त होतो. मग तर एका कुटुंबातला वाद हा समाजातला आणि अख्ख्या गावामध्ये दुही पसरवणारा होऊ शकतो. आणि त्यामुळे काय काय होऊ शकतं याच्या पण घटना आहेत. या सगळ्या घटना सुद्धा समोर आहेत, याचे व्हिडिओज अवेलेबल आहेत. त्या मुलींनी नंतर सांगितलं की मला माझ्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, तो मी घेणार. हे सुद्धा प्रसंग घडलेले आहेत. प्रश्न असा आहे की आपण कोणत्या बाजूने आहोत? आपण त्या लोकांच्या बाजूने आहोत का की ज्यांनी अशा कमेंट्स टाकल्या की असं व्हायला पाहिजे होतं, या मुलानं केलं ते बरोबर आहे, या आईने केलं ते बरोबर आहे, त्यांनी समाजाची आपल्या कुटुंबाची अब्रू राखली, इज्जत राखली. ही जी पुरुषसत्ताक व्यवस्था आहे की हे निर्णय होऊ द्यायचे नाहीत, मुलींनी स्वतःहून निर्णय घ्यायचा नाहीत, याचं आपण काय करणार आहोत? याकडे आपण लक्ष देणार आहोत की हे कुठल्या तरी दुसऱ्याच्या घरात चाललंय, आपल्याला लक्ष देण्याची गरज नाही असं तुम्हाला वाटतंय? असं वाटत असेल तर लवकरच जागा. म्हणजे ते क्राईम शो मध्ये म्हणतात ना, चैन से सोना है तो जागो, तसंच आहे. जर का तुम्हाला वाटत असेल की कुणाच्या तरी दुसऱ्याच्या घरात घडलेलं आहे आणि आपल्याकडे असं काही नाही, असं नाहीये. जेव्हा असं होतं की तुम्हाला कळतं की आपली बहीण, आपली गोड वाटणारी बहीण, प्रत्येक वेळी आपल्याकडे येणारी बहीण कुणाला तरी भेटू लागलेली आहे आणि ती आपल्याला त्याबद्दल सांगत नाही, आणि तिने उद्या जर का समजा सांगितलं की हा अमुक एक मुलगा आवडला, आता 2-3 गोष्टी, तो आपल्या जातीचा आहे, धर्माचा आहे की नाही हा एक गोष्ट, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला न कळवता तिने हा निर्णय घेतला, तुम्ही काय करणार आता? कारण काही ज्या कमेंट्स होत्या त्याच्यात असं होतं, आयुष्यभर आईचं खाल्लं, घरच्यांचं खाल्लं आणि नंतर पळून जाऊन लग्न केलं. आता घरच्यांचं खाल्लं म्हणजे काय? त्या मुलीला जन्म दिलाय, मुलाला जन्म दिलेला आहे, तो तुमच्याकडे वाढलेला आहे. त्याने मोठं होऊन सुद्धा लहान मुलांसारखंच वागायचं, तुमच्या विना निर्णय घ्यायचे नाहीत. त्या मुलीने तो निर्णय घेतला. माझा तुम्हाला प्रश्न आहे की खरंच आपण एवढे मोकळे आहोत का? तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. माझ्या कमेंट्स मध्ये तुम्ही लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालणार आहे. आपल्या घरातल्या मुलींनी असे निर्णय घेतले, आंतरजातीय विवाहाचे, आंतरधर्मीय विवाहाचे, तुम्हाला न विचारता निर्णय घेतले. एक मुद्दा असू शकतो, तुम्ही निर्णय घ्या पण आम्हाला कळवा, हा एक भाग असू शकतो. त्याला मी ज्याला एक म्हणे स्नेहाधिकार नावाचा शब्द आहे त्याला, तो अशा अर्थानं की आम्ही मोकळे आहोत, आम्हाला कळवायला हवं, इथपर्यंत एक अपेक्षा असू शकते. मी पुन्हा शब्द खूप सांभाळून वापरतोय, अपेक्षा असू शकते. मुलीने सांगावं. पण तुम्ही असं वातावरण घरात बनवलं असेल की तिला माहितीये की आपण सांगितलं तर आपण अडचणीत येऊ, आपलं लग्न लावलं जाईल, आपल्याला या मुलापासून तोडलं जाईल, तर ते सुद्धा शक्य होणार नाही. त्यामुळे या माझ्या मुद्द्याला सुद्धा 2 पुन्हा अँगल आहेत की तिने आम्हाला सांगितलंच नाही. अरे सांगणार कसं? तुम्ही वातावरणच घरात तसं बनवलेलं नाहीये. तिला माहिती आहे की घरात सांगितलं तर आपलं हे लग्न होणार नाही, आपल्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाईल, घराण्याच्या अब्रूचा वगैरे विषय केला जाईल. आणि या न बोलण्याच्या संस्कृतीमुळे, न बोलू देण्याच्या संस्कृतीमुळे असंख्य अडचणी आपल्या समाजानं वर्षानुवर्ष भोगलेल्या आहेत. आणि म्हणूनच ही जी घटना घडलेली आहे, ज्याचा मी उल्लेख करतोय, आणि मला सगळ्यात जास्त त्याहून वाईट वाटतंय की याचं समर्थन करणाऱ्या कमेंट्स आज लोक जर का लिहित असतील तर ते जास्त धोकादायक आहे. मी जसं म्हणतोय तसं, तुमच्यापैकी जर का कोणी आंतरजातीय, आंतरधर्मीय लग्न केलं असेल तर मला तुम्ही सांगा, आज तुम्हाला भीती वाटते का? आपल्या घरात येणारे आई वडील, दादा वहिनी, आणखी कोण असतील, काका काकू, आणखी कोण कोण असतील, ते विचार करा. आपण चहा बनवायला मागे जातो, आनंदाच्या भरात आपण चहा वगैरे करतोय, आणि पुढच्या क्षणी तुम्हाला असं जाणवतं की अरे समोर रक्त पडलंय, आणि मग तुम्हाला सेकंदाच्या निमिषार्धात तुम्हाला जाणवतं अरे आपलंच आहे. मागे वळता तुम्ही आणि तुम्हाला दिसतं की आपल्यावरती आता सपासप वार सुरू झालेले. मला आजही इमॅजिन करता येत नाही, मला विचार करता येत नाही की त्या मुलीचं काय झालं असेल. पाय नंतर धरले जात आहेत आणि गळ्यावरती कोयत्याचे वार होत आहेत. मी डोळ्यासमोरून ते चित्र हलत नाहीये. आणि अशी परिस्थिती येऊ द्यायची नसेल, ते कुठल्या तरी दुसऱ्याच्या घरातलं, कुठल्या तरी दुसऱ्या गावातलं असा विचार करणं सोडावं लागेल, या विषयावरती बोलावं लागेल. तुम्ही जेव्हा वातावरण तयार करता, एका मोकळीकीचं वातावरण तयार करता, ते पसरत जातं. कोणी गावात तयार करेल, कोणी शहरात तयार करेल, आणि मग लोकांना पटू लागतं की अरे हे सुद्धा स्वाभाविक आहे. मुलांना स्वतःचा अधिकार घेण्याचा हक्क आहे. त्याच्यातून ते शिकतील. तुमचा काय प्रश्न आहे? तिला फसवलं जाईल, तिला आणखी काहीतरी शिकू तर द्या, तिचा निर्णय तर तिला घेऊ द्या. आणि जणू काही घरच्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे सगळे सुखी संसारच होतात असा दावा आहे का कुणाचा? आकडेवारी काय सांगते याबद्दलची? सगळं नीट विचार करून, विचारपूर्वक केलेलं आहे. मला किस्से माहिती आहे, मी अर्थातच नावं घेऊन सांगू शकणार नाही की काय होऊ शकतं त्यामध्ये. प्रश्न असा, एका व्यक्तीच्या निर्णयाचा आपण अधिकार मानणार आहोत की नाही? मी हाच एक मुद्दा तुमच्यासाठी ठेवतो आणि या व्हिडिओमध्ये थांबतोय. नेहमीप्रमाणे तुमच्या कमेंट्स घेणार आहे, कारण मला माहिती आहे आज मी ऑब्झर्व्ह करत होतो, खूप चांगल्या कमेंट्स आल्या आहेत, भरपूर कमेंट्स आलेल्या आहेत. ते मी कमेंट्स घेतो. 2 प्रोमो मी शेअर केलेले आहेत. एक हा प्रोमो शेअर केला होता आणि एक हा खालचा प्रोमो. दोन्ही कमेंट्स मी घेण्याचा प्रयत्न करतो. रेवती जोशी यांनी लिहिलेले, हा प्रकार आवडला नाही, कारण एक
तर त्यांनी मुलीवर चांगले संस्कार करूनही जर तिने हे केले असेल तर ती मुलगी आपल्या घरात जन्मलीच नाही म्हणून सोडून द्यायचे होते, सगळे संबंध तोडून टाकायचे होते. धक्कादायकच आहे मला ही कमेंट वाचणं म्हणजे. हे जर मुलाने दुसऱ्या जातीची मुलगी करून आणली असती तर बापाने केला असता का त्या मुलाचा किंवा सुनेचा खून? इज्जतीचा ठपका फक्त मुलीनेच घेतलाय का? 3, जर का मुलगा दारुडा व्यसनी बदफैली असेल तर गावात बापाची इज्जत जात नाही का? मग त्यावेळी बाप त्या मुलाचा खून करतो का? जसा या घटनेने मुलीचा इज्जत घालवली. आणि असे काहीतरी 3-4 मुद्दे केतलेले आहेत. फक्त मला कळलं त्यातले काही मुद्दे वाटतात की थोडे पटण्यासारखे, पण जर एक तर त्यांनी मुलीवर चांगले संस्कार करूनही जर तिने हे केले असेल तर ती मुलगी आपल्या घरात जन्मलीच नाही म्हणून सोडून द्यायचे होते, सगळे संबंध तोडून टाकायचे होते. म्हणजे नेमकं काय चांगले संस्कार करूनही नेमकं काय केलं? मी तेच म्हणतोय. मुलगी पळून गेली याच्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल, याचा अर्थ असा की आपले संबंध, आपलं प्रेम प्रकरण घरच्यांना रुचणार नाही, आपलं हे मान्य होणारच नाही याची खात्री तुम्ही तुमच्या वागण्यातून करून दिलेली असते आणि म्हणून ती मुलगी किंवा तो मुलगा तुमच्याशी बोलायला घाबरतात. त्यातून हे पाऊल उचललं जातं. नाहीतर वर्षानुवर्ष जी व्यक्ती तुमच्या समोर असते, तुमच्या आज्ञेत असते, ती व्यक्ती एवढं टोकाचं पाऊल उचलणार नाही. तिला तेवढं कळत असतं की आपण एकदा बाहेर गेलो की आपलंही काय होणार आहे ते. आणि आपल्या घराण्याची जी काही तथाकथित अब्रू वगैरे जाणं वगैरे हा जो काही प्रकार आहे तो सुद्धा होणार. मग तरी तिला ही वेळ येऊ का दिली जाते? कारण त्यासाठी संवाद असावा लागतो, बोलावं लागतं की मी लग्न करणार आहे, मला हा मुलगा आवडतो किंवा मला ही मुलगी आवडती. ते बोलू देण्याचं वातावरणच घरात नाहीये. त्यामुळे हे प्रकार घडतायत. धनंजय पांडे यांनी लिहिलेले, मुलीच्या प्रेमामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा धोक्यात आली असं वाटणारे मायले गजाड गेल्यावर त्या कुटुंबाची प्रतिष्ठा आता काय गावात डिजिटल पोस्टरवर उजळणार आहे का? नीरजा पटवर्धन म्हणतात, स्वतंत्र डोक्याने विचार करणारी मुलगी चालत नाही समाजाला. शुभम पाठक म्हणतात, विकृती वाढण्याचे मूलभूत कारण म्हणजे कट्टरतावाद, जातीसाठी कट्टर असणे, धर्मासाठी कट्टर असणे वगैरे. मंगेश पवार म्हणतात, समाजाचा विचार करून तिला ठार केलं, पण आता समाजातला कोण व्यक्ती येईल त्यांना सोडवायला? पोटच्या मुलीपेक्षा समाजातली खोटी प्रतिष्ठा बऱ्याचदा वरचढ ठरते. ती तिकडे आयुष्यभर तिळतिळ का मरेना, पण तिला तिच्या पसंतीच्या मुलाशी लग्न न करू देणे म्हणजे खूप मोठा तीर मारलाय दाखवायचं असते या लोकांना. हा पण एक मुद्दा आहे की तुमच्या या प्रतिष्ठेपायी आपण असे अनेक कोंडवाडे, असे अनेक तुरुंग अनेकांच्या घरात असतात. हसरे चेहरे दिसत असतात पण मनाविरोधात लग्न झालेली असतात आणि मग केवळ संसार एक खोराडं बनून जातं. आणि जेव्हा त्या खोराड्यातून बाहेर पडण्याचा कोणीतरी प्रयत्न करतं तेव्हा मग पंख छाटले जातात, गर्दन मारली जाते. आशिष बल्लाळ म्हणतात, सामाजिक प्रतिष्ठेचा विचार करताना लोक काय म्हणतील असा विचार बरेचदा आर्थिक प्रगती न झालेली कुटुंब मध्यमवर्गीय करीत असतात. चांगला मुद्दा आहे हा. पालक म्हणून मुलांना गुणदोष दाखवायलाच हवे, परंतु याचा अर्थ त्यांना गाफील ठेवून मृत्यू घडवून आणणे असा नाही. हेमंत तिमांडे यांनी सुद्धा बरोबर आहे असं कमेंट दिलेली आहे. महेंद्र भंडारे यांनी एक वेगळी कमेंट केलेली आहे, महत्वाची आहे. येत्या 10-15 वर्षांच्या काळात प्रेमविवाह नावाची प्रथा रूढ होणार आहे. तिला रोखणं अथवा थांबवणं अशक्यप्राय आहे. संस्कृती रक्षक किती जणांची हत्या करतील? सध्या समाजाची वाटचाल अस्ताव्यस्त किंवा पाश्चिमात्यांच्या दिशेने होते. लोकांना प्रेमविवाह इब्रतीचा प्रश्न वाटत असेल तर ते बिचारे अज्ञानी आहेत. कारण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आणि मल्टीपर्सन सेक्स अशा संकल्पनांचा वाढता टक्का पाहून बिचाऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल. एक वेगळा मुद्दा आणि बरोबर आहे हा मुद्दा. आज या गोष्टी लपून छपून होत आहेत, उद्या उघडपणे बापाच्या किंवा आईच्या डोळ्यात डोळे घालून ही मुलं मुली म्हणणार आहेत आम्हाला हा. तरी बघा याच्यामध्ये किंवा मुलगा मुलीवर प्रेम करतोय, मुलगी मुलावर प्रेम करते, याच्या पुढचे विद्रोह, याच्या पुढचं बंड, याच्या पुढे मुलगा मुलाबद्दल सांगेल की मला हा मुलगा आवडलेला आहे, मुलगी मुलीबद्दल सांगेल मला ही मुलगी आवडलेली आणि मी तिच्या बरोबर लग्न करणार आहे. आता लग्न ही संकल्पना पुन्हा बदलू शकते, सहजीवन येऊ शकतं, असे अनेक धक्के पचवावे लागणार आहेत आणि समाजाला स्वतःची ही मशागत करावी लागणार आहे. मिलिंद कांबळे चिंचवळकर म्हणतात, कपड्यात, राहणीमानात, विचारात बदल झाला तरी तोपर्यंत मानसिकतेत बदल होत नाही, तोपर्यंत अशा घटना घडतच राहतील. विराज काणेकर म्हणतात, जे हे सैतानी कृत्य आहे त्याला मिळणारा पाठिंबा आणि सॉफ्ट कॉर्नर जास्त भयानक आहेत. काही कमेंट पाहून काटा येतो, हे इथेच थांबणार नाही म्हणून अशा घटना घडत राहतील हे याचे लक्षण आहे. अशा कमेंट करणारे भविष्यातील मारेकरी असतील असे सुद्धा कमेंट हे करतायत. म्हणजे मला मगाशी जे वाटलं होतं ते मला एकट्याला वाटत नव्हतं, आणखी पण काही लोकांना वाटतंय. आणखी पण माझ्या एका दुसऱ्या प्रोमोरच्या कमेंट्स आहेत त्या पण मी तुम्हाला काही निवडत घेतो. मिलिंद धुमाळे यांची कमेंट आहे,
पालकांनी मुलांचा मालक बनू नये. मला सुद्धा एक मुलगी आहे, परंतु आम्ही तिला तिचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य दिलंय. आपण फक्त मुलांना जन्माला घालू शकतो, वाढवू शकतो, संस्कार देऊ शकतो. मुलांनी आपल्या मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून जगणं हिरावून घेऊ शकत नाही. जगात सुद्धा असं कोणी करत नाही, फक्त भारतातच असे विकृत विचार करणारे लोक आहेत, अशी त्यांनी कमेंट केलेली आहे. काही जणांनी फक्त अशाही कमेंट्स आलेल्या आहेत, चांगले संस्कार दिले तर मुलं बिघडणार नाहीत. एक तर म्हणजे म्हणायचंय काय, चांगले संस्कार दिले आणि त्या मुलीनं किंवा मुलानं पळून जाऊन लग्न केलं किंवा आंतरजातीय लग्न केलं, आंतरधर्मीय लग्न केलं, न विचारता कुठली तरी मुलगी मुलगा पसंत केली, तर चांगले संस्कार बिघडतात. चांगले संस्कार म्हणजे काय? तुम्हाला असं म्हणायचं आहे का की चांगले संस्कार म्हणजे मुलानं किंवा मुलीनं आई वडिलांच्या किंवा मोठा कोणी भाऊ बहीण असेल तर त्यांच्या संमती, परवानगी, सहमती शिवाय लग्न किंवा प्रेम करू नये, म्हणजे तुम्हाला चांगले संस्कार वाटतायत का? तर मग जरा टेस्ट बदलण्याची गरज आहे. सुदाम गंगावणे म्हणतात, आसू डोळ्यात, इतकं निष्ठुर अशा घटना घडलेल्या आहेत आणि याईबद्दल त्यांनी कमेंट्स केलेल्या आहेत. बजरंग निंबाळकर म्हणतात, इतकं टोकाचं पाऊल मुलीने किंवा आई मुलानं उचलणं योग्य नाही. मुली थोडक्यात विचार करून चुकीचं पाऊल उचलतात, पळून जाऊन लग्न करतात, त्यापेक्षा सर्वांना विचारात घेऊन निर्णय घेणे योग्य. सुनील जोशींनी पण अशीच कल्पना दिली आहे, अशी कमेंट केलेली आहे. मृणाल शेवाळकर जोशी यांनी सुद्धा अशीच कमेंट केलेली आहे. जवळपास तशाच आहेत कमेंट्स. प्राजक्ता पाध्यकारले यांच्या पण कमेंट आहेत. एकतर आपल्या संस्कारांवर पूर्ण विश्वास हवा आणि तरीही तसं काही झालंच तर तो विषय सोडून द्यावा आणि मुलीला तिचं आयुष्य जगू द्यावे. लहान वयात लग्न करून स्वतःच्या पायावर धड उभी न राहिलेली मुलं, त्यांना परिस्थितीची झळ बसली की नीट सगळं उमगलं असतं, अशी कमेंट आहे. शरद मराठे यांची पण कमेंट अशी वर्षासारखीच आहे. वैजापूरचं हत्या प्रकरण समजल्यावर नेमकं कसं व्यक्त व्हायचं ते समजत नव्हतं. आपल्या मुलीचं लग्न आपल्या पसंतीच्या स्थळाशी होणं यापेक्षा एक वेळ समजू शकतो, पण एकदा तिने निर्णय घेतल्यावर तिला तिचं आयुष्य जगू देणं, गरजेला पाठीशी उभं राहणं, तिच्याशी संबंध तोडणं, बेदखल करणं, दोन्ही कुटुंबांनी सलोख्यानं राहणं, असे अनेक पर्याय असू शकले असते. हा एक मुद्दा आहे, म्हणजे मला पटत नाहीये, पण समजा तुम्हाला नाहीच ना पटलेलं तर तुम्ही, ती एक आता स्वतंत्र व्यक्ती आहे, तिचं तिला जगू द्या, तुम्ही वेगळे व्हा. अर्थात कायद्यानुसार तिला तिचे कायदेशीर अधिकार आहेत, आई वडिलांच्या संपत्तीतले अधिकार वगैरे कायम राहतात, पण जो भावनिक बंध आहे ते तुम्ही तोडू शकता हवेच असतील तर. मान तोडण्यापेक्षा भावनिक संबंध तोडणं जरा जास्त सोपं आहे. त्याच्यात ती जिवंत राहते, तिचं तिचं जगू द्या, तिला किंवा त्याला, तुम्ही तुमचे जगा. हा बरोबर एक मुद्दा आहे. अमोल अडसूळ याने एक वेगळा आणि महत्वाचा मुद्दा म्हटला, बहिणीचा शिरच्छेद करण्याचं मुख्य कारण म्हणजे समाज जो सतत टोमणे मारत असतो. खरी गरज आहे समाजाच्या विचारांचा शिरच्छेद करण्याची. अतिशय चांगला मुद्दा आहे हा, बरोबर मुद्दा आहे. त्या आई आणि मुलावरती टीका करायलाच हवी, पण पुन्हा हाही विचार पाहिजे की त्यांच्यावरती ही वेळ का आली. आपण आपल्या कथित प्रतिष्ठेसाठी या मुलीचा जीव घेतला पाहिजे. या लेवलला त्यांना कोणी आणलं? फक्त ते दोघेच आले का त्याच्या भोवतीची परिस्थिती अशी होती की हे नाही झालं तर आपल्याला तोंड दाखवायला जागा, हा जो एक शब्द आहे मराठीमध्ये वाक्प्रचार आहे, तोंड दाखवायला जागा न उरणे. तर असं काय होतं की तोंड दाखवायला जागा उरत नाही? असं काय? आमच्या घरी कोणीतरी आहे, त्या मुलीने जाऊन लग्न केलं की त्या मुलाने पळून जाऊन लग्न केलं, आंतरजातीय केलं, आंतरधर्मीय केलं, त्यांनी त्यांचं ठरवलं, ते मोकळे आहेत. पण हे स्वीकारता न येणारा समाज जर का असेल, हा मुद्दा तुमचा खूप बरोबर आहे, ते न स्वीकारणारा समाज असेल, आणि समाज मी पुन्हा जातीचा समाज म्हणत नाहीये, समाज म्हणजे आपण सगळे आलो, तर या घटना घडू शकतात. हे समाजाचं पियर प्रेशर आहे ज्यामुळे असे खून घडतात. हे तुमचं निरीक्षण महत्वाचं आहे आणि खरंच मुद्दा महत्वाचा आहे तुमचा. नीरजा पटवर्धन यांनी लिहिले, नीच आई बापाच्या कृत्याचं समर्थन करणारे आणि त्यांना समजून घ्या म्हणणारी मूर्ख मंडळी पैशाला पासरी भरेत, हे लक्षात येते, सगळ्यात भयानक आहे. माझ्या मते सुशील खंडागळे म्हणतात, माझ्या मते या प्रकरणात राग पळून जाऊन लग्न केल्यामुळे नसून यामध्ये जातीवादी मानसिकता आहे. पण माझ्या माहितीनुसार याच्यात इंटरकास्टचा मुद्दा नव्हता, अँगल नव्हता. अजय शिंदे यांनी म्हटलंय, पोलीस स्टेशनच्या हद्दीत प्रत्येक भागात महिन्याला पोलिसांनी जनजागृतीपर कार्यक्रम ठेवले पाहिजेत. जनजागृती हा एक वेगळा विषय आहे आणि आपल्या पारंपरिक माध्यमातून ते करता येईल का? आपले म्हणजे कीर्तनकार, प्रवचनकार ही फार मोठी ताकद आहे. समाजापर्यंत थेट जाण्याची ताकद त्यांच्याकडे आहे आणि एक मोठा प्रचंड समाज आजही त्यांना बांधून ठेवू शकतात. खरंच यांचा वापर होऊ शकतो का? प्रबोधनासाठी होऊ शकतो का? हा एक मुद्दा चर्चेला येऊ शकतो. तुमची चांगली कमेंट आहे, मला आवडली अजय शिंदेजी. मनोज चव्हाण म्हणाले, प्रसन्नजी, यात विशेष बाब म्हणजे तो विवाह आंतरजातीय नव्हता, म्हणूनच मला त्याचा आणखी धक्का बसला. म्हणजे मोचा धक्कादायकच आहे, तो आंतरजातीय असता काय नसता काय, कोणाचा तरी जीव जाणं वाईटच आहे. पण हाही कंगोरा महत्वाचा आहे की आंतरजातीय नसून सुद्धा
आपलं म्हणणं ऐकलं नाही, पळून जाऊन लग्न केलं, यापायी हा सगळा प्रकार घडला असं सध्या तरी दिसतंय. अशाच प्रकारे विवेक सोमकुवर यांची कमेंट आलेली आहे. स्वप्नील काळडोके, आकाश केरवाडीकर, राज बंगर, अक्षय गाटोळे, अभिजित तांबे, गणेश बसवंत, मनोज राजपूत, अमोल सोनावणे, सागर भोसले, प्रतीक बेटकर, सुमित क्षीरसागर, या सगळ्यांच्या कमेंट आहेत. नंदकिशोर केवळे, किरण चव्हाण, मिलिंद चिंचवळकर. मी बऱ्यापैकी कमेंट्स घेतलेल्या आहेत. काही कमेंट्स जशाच्या तशा जवळपास समान अर्थ असल्याच्या होत्या, त्यामुळे मी फक्त नावं घेतली. तुमच्या सगळ्या कमेंटसाठी आभार. आणि मी किमान तुमच्याशी बोलू शकतो, अपेक्षा करू शकतो, त्यामुळे असं कृपा करून असं जिथे कुठे शक्य असेल तिकडे हस्तक्षेप करा. शक्य तिथे जर का तुमच्या घरात अशा कुठल्या घटना घडल्या की जिथे तुम्हाला सांगता येणं शक्य आहे, नातेवाईकांमध्ये घटना घडली, सांगता येणं शक्य आहे, तर हस्तक्षेप करा. तुमचा आधार त्या मुला किंवा मुलीसाठी हिमालया एवढा असू शकतो की आपलं कोणीतरी ऐकून घेऊ शकतं, ज्यामुळे अशी वेळ येणार नाही. सैराट हे केवळ चित्रपटातलं चित्र नाही, ते कोणाच्या तरी घरात घडलंय, पण ते आपल्या उंबऱ्याच्या आत येऊ द्यायचं नसेल तर लक्ष द्यायला हवं. आणि तुमचं लक्ष वेधण्यासाठीच आपला हा कार्यक्रम आहे. लक्ष असतं माझं. कसा वाटला मला जरूर कळवा. मी फेसबुक, इंस्टाग्राम, सोशल मीडियावर आहे. युट्यूबवर आमचा चॅनल आहे, तो सबस्क्राईब करा. आमची वेबसाईट आहे samtv.com. आमचा ॲप आहे ते डाउनलोड करा. आणि आमची वेबसाईट samtv.com आणि आमचा चॅनल साम टीव्ही रोज पाहायला विसरू नका, कारण साम टीव्ही म्हणजे सामर्थ्य महाराष्ट्राचं.